नमस्कार बालमित्रांनो. दिवाळी सुट्टीनंतरचा परिसर अभ्यास विषयाचा आपला हा पहिलाच तास. आजवार गुरुवार आपण भूगोलाचा एक पाठ अभ्यासणार आहोत. पाठ क्रमांक 22. आपल्या गरजा कोण पुरवतात. सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकायचा आहे. सांगा पाहू, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तुमचे वडील काय काम करतात? तुमचे आजोबा कोणते काम करायचे? मोठेपणी तुम्हाला काय व्हायला आवडेल? आता मुलांनो, हे प्रश्न बाईंनी आपल्या विद्यार्थ्यांना पाठ शिकवताना सुरुवातीला विचारले की आपले पप्पा काय काम करतात. आता आपले प्रत्येकाचे पप्पा वेगवेगळं काम करतात. आता आपले पप्पा जे काम करतात तेच काम आपले आजोबा करत असतील का? तर नाही, आजोबा आणखी वेगळे काम करत असतील. आता त्यानंतर तुम्ही, की आता तुम्ही लहान आहात तिसरीला, परंतु तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हीसुद्धा काम करणार आहात आणि मग शिकून तुम्हाला काहीतरी व्हायचं आहे. मग मोठेपणी तुम्हाला काय व्हायला आवडेल? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला द्यायची आहेत. मग ती उत्तरंसुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी असतील. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आज माझा हा भाग शिकवून झाल्यानंतर सुरुवातीला 1, 2, 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. बरं, इथे तुम्हाला तोंडी फक्त विचारलेली आहेत, मात्र तुम्ही आपल्या परिसरच्या वहीमध्ये लिहा. आता पुढे काही चित्र आपल्याला दिलेली आहेत आणि ती चित्र पाहून त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्ही द्यायची आहेत. आणि नंतर जशी पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरं, प्रश्न आणि उत्तर असं तुम्ही लिहिणार आहात वहीमध्ये, तसंच चित्र क्रमांक 1, चित्र क्रमांक 2 अशी जी 6 चित्रं आहेत त्या 6 चित्रांवरील प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला द्यायची आहेत आणि वहीमध्ये ते लिहून ठेवायचं आहे. आता जे पहिलं चित्र आहे, दुसरं चित्र आहे, तिसरं चित्र आहे, चौथं आहे, 5वं आहे, 6वं आहे. याच्यापैकी काही लोक किंवा सर्वच जणांना तुम्ही पाहिले असेल. त्यांची नावं तुम्हाला सांगता येतील. पहिल्या चित्रामध्ये शेतकरी आहे, त्याखाली दुसऱ्या चित्रामध्ये कुंभार आहे, तिसऱ्या चित्रात डॉक्टर आहेत, चौथ्या चित्रामध्ये दुकानदार आहे, 5व्या चित्रामध्ये आपल्याला घरी दूध पोचवणारा दूधवाला काका आहे, तर 6व्या चित्रामध्ये कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय करणारे काका आहेत. आता प्रश्न दुसरा असा आहे की यांपैकी कोणकोणत्या लोकांशी तुमचा संबंध आला आहे? म्हणजे अशा तुम्ही लोकांना भेटलेला आहात का याच्यापैकी? तर मला वाटतं सर्वच नाही, परंतु यातील बऱ्याच लोकांशी तुमचा संबंध आलेला असणारच आहे. मग त्याचंसुद्धा उत्तर तुम्ही लिहायचं आहे. सर्वच व्यक्तींशी आपला संबंध आपण शहरात राहतो तेव्हा येईलच असं नाही, परंतु आपण कुठे फिरायला गेलो असेल किंवा आपल्या गावी गेलो असेल तर आपण या व्यक्तींना भेटलो असू, तर तुम्ही ते लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला असा विचारला आहे की तुमच्या कोणत्या गरजा त्यांच्याकडून पूर्ण होतात? बघा, हवा, पाणी, अन्न व निवारा या सर्व सजीवांच्या गरजा आहेत. आपण
विज्ञान किंवा EVS या विषयांमध्ये याचा अभ्यास केलेला आहे आत्तापर्यंत. तर सर्व सजीवांच्या वेगवेगळ्या गरजा आहेत. त्या माणसांच्याही गरजा आहेत, कारण माणूससुद्धा सजीव आहे. मग जशा माणसांच्या गरजा आहेत तशा प्राण्यांच्याही गरजा आहेत. झाडांच्या, वृक्षांच्या, वनस्पतींच्याही गरजा आहेत. पण केवळ हवा, पाणी, अन्न व निवारा यांच्याशिवाय माणसांच्या अनेक गरजा आहेत. आता त्या कोणत्या बरं? तर जसे तुम्हाला कपडे लागतात, शाळेचा अभ्यास शिकवण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक लागतात, आपली काळजी घेण्यासाठी कोणी आजारी पडले तर औषध हवं असतं, इंजेक्शन घ्यावं लागतं, तर डॉक्टर लागतात. आपल्या विविध गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळे लोक काम करतात. अगदी प्रत्यक्ष नाही, परंतु अप्रत्यक्षपणे आपल्याला अनेक लोकांची मदत घ्यावी लागते आणि ते सर्व लोक आपल्यासाठी वेगवेगळ्या सेवा देतात, काम करतात आणि त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्या व इतरांच्या काही गरजा पूर्ण होतात. आणि मग हे असे लोक जी म्हणून कामं करतात की नाही, त्या सर्व कामांना व्यवसाय असे म्हणतात. आता अनेक लोक आपल्यासाठी अनेक प्रकारची कामं करतात. मग ती कोणकोणती कामं आहेत किंवा कोणकोणते व्यवसाय ते करतात, अशा काही व्यवसायांचे प्रकार आहेत आणि ते अनेक आहेत. परंतु त्यांचे प्रमुख 4 भाग पडतात. व्यवसायांचे प्रमुख 4 भाग पडतात. त्याच्याविषयी आपण आता माहिती पाहूया. व्यवसायांच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे निसर्गावर आधारित व्यवसाय. मग त्यामध्ये कोणते व्यवसाय येतात? तर शेती आणि मासेमारी. बघा, निसर्गावरती आधारित व्यवसाय म्हणजे तो व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतो, वातावरणावर अवलंबून असतो. तिथे आपण माणूस स्वतः काहीही करू शकत नाही. आता शेती पूर्णतः पावसावर पडलेल्या पाण्यावर अवलंबून असते, बरोबर? तर पाऊस पडणं आपल्या हातात आहे का? नाही. मासेमारी, समुद्रामध्ये मासे पकडायला आपण जाऊ किंवा मच्छीमार बांधव जातात, पण मासे आपण तयार करतो का? पाणी आपण तयार करतो का? नाही. ते आपल्या हातात नाही. ते मानवाकडून शक्य नाही. म्हणून शेती आणि मासेमारी हे जे निसर्गावर आधारित 2 व्यवसाय आहेत, ते पूर्णपणे आपल्या शिवाय फक्त निसर्गामुळेच आपण ते करू शकतो. आपण तिथे काहीही बनवू शकत नाही. शेती करायचं काम शेतकरी करतो. बियाणं पेरेल, शेतीची काळजी घेईल, पीक तयार झाल्यावर ते आपण काढू आणि मग आपण ते त्याचं अन्न बनवून आपण खातो. किंवा मासे पकडून नंतर भोजनामध्ये माशांचा उपयोग आपण करतो, परंतु ते बनवू आपण शकत नाही. म्हणून शेती व मासेमारी हे 2 व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर आधारित व्यवसाय आहेत. आता व्यवसायाचा दुसरा प्रकार आहे उद्योग. उदाहरणार्थ मोटार तयार करणे, माठ तयार करणे, कापड तयार करणे, विविध प्रकारचे उद्योग आहेत. मोटार तयार करणे व अनेक प्रकारच्या मोटारी असतील, अनेक प्रकारची वाहनं असतील, अनेक प्रकारच्या वस्तू तयार करणे असेल, याला उद्योग असं म्हणायचं. त्यानंतर माठ तयार करणे. माती ही निसर्गातून मिळते, परंतु तिचा उपयोग करून माणूस मातीचं भांडं बनवतो. म्हणून ती वस्तू माठ तयार करणे हा एक उद्योग झाला. त्यानंतर कापड तयार करणे. बघा, हा उद्योगसुद्धा
कापड तयार करणे, त्यासाठी उपयोगाला येतो कापूस किंवा कृत्रिम प्रकारचं कापड. मग कापूससुद्धा शेतातून मिळतो, परंतु त्याचा उपयोग करून मनुष्य आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यापासून कापड तयार करतो. हे झाले उद्योग. पहिला झाला निसर्गावर आधारित व्यवसाय, दुसरा झाला उद्योग. मग त्याच्यामध्ये मी उदाहरणं दिली: मोटार तयार करणे, माठ तयार करणे, कापड तयार करणे इत्यादी. इत्यादी म्हणजे अजून अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. त्यानंतर तिसरा व्यवसायाचा प्रकार आहे व्यापार. मग त्याच्यामध्ये दुकानदार, शेती बाजार इत्यादी. शेतामध्ये तयार झालेला शेतमाल शेतकरी बाजारात नेऊन विकतो किंवा शेतकऱ्याकडून तो माल ज्या व्यक्ती विकत घेतात आणि पुढे जाऊन तो अनेकांना विकला जातो, हे करणं म्हणजे व्यापार करणं. किंवा दुकानदार, दुकानात विकायला ज्या ज्या वस्तू म्हणून ठेवलेल्या असतात, दुकानदार त्या कोणाकडून तरी विकत घेतो आणि मग तो सर्व वस्तूंची विक्री करतो. हा सुद्धा झाला व्यापार. त्यानंतर चौथा व्यवसायाचा प्रकार आहे सेवा पुरवणे. तर उदाहरणार्थ, आपण बघितलेल्या चित्रांपैकी एक चित्र होतं की डॉक्टर एका मुलाला तपासत आहे. तर ती सुद्धा एक प्रकारची सेवा झाली. त्यानंतर बँक आपल्याला आपले पैसे ती सुरक्षित ठेवते आणि आपल्याला हवे तेव्हा आपण तिथे जाऊन काढून आणून किंवा आपली जी काही गरज आपल्याला पूर्ण करायची आहे ती आपण पूर्ण करू शकतो. म्हणून बँकसुद्धा आपल्याला सेवा देते, आपले पैसे ती सुरक्षित ठेवते. त्याप्रमाणे शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतात, ज्ञान आपल्याला देण्याचं कार्य करतात. ती सुद्धा एक प्रकारची सेवा आहे. मग त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीच्या तुमच्या अगदी शिशुबाल वर्गापासून प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, कॉलेज लेवलचं शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, अशा अनेक प्रकारच्या शिक्षणाच्या पद्धती आहेत. आणि हे सर्व शिक्षण देणारे जे शिक्षक आहेत ते सुद्धा एक प्रकारची सेवाच आपल्याला देत असतात, की त्याचा उपयोग करून आपण खूप काही शिकतो आणि नंतर आपण मोठे होतो. आता बघा, कोरोनाच्या संकटामुळे तुम्ही घरी आहात, शिक्षकसुद्धा घरी आहेत, परंतु आपल्याला घरात राहूनही ज्ञानाचं किंवा एक शिक्षण घेण्याचं जे काम आहे ते आपले शिक्षक करतात. जे आजारी पडले त्यांना बरं करण्याचं, औषध देण्याचं काम आजही डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक करत आहेत. म्हणजे ती एक प्रकारची आपल्याला दिलेली सेवा आहे. म्हणून व्यवसायाच्या 4 प्रकारांमध्ये पहिला व्यवसायाचा प्रकार निसर्गावर आधारित व्यवसाय, दुसरा उद्योग, तिसरा व्यापार आणि चौथा सेवा पुरवणे हा आहे. आता व्यवसायांपैकी जो पहिला आहे शेती किंवा शेतीशी जोडून येणारे काही व्यवसाय, या पहिल्या प्रकाराची माहिती आपण पाहूया. शेतीचे महत्त्व. आपल्या देशात शेती हा फार महत्त्वाचा व्यवसाय आहे. शेतकरी शेतात काम करतो, त्यामुळे देशातील सर्व लोकांना अन्न मिळते. खरोखर आपण शेतकऱ्याचे खूप खूप आभार मानले पाहिजेत, कारण शेती करणंसुद्धा आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आणि शेतकरी शेतामध्ये प्रचंड राबतो, शेतात विविध पिके घेतो आणि म्हणून आपल्याला अन्न मिळतं. म्हणून आपण शेतकऱ्यांचे नेहमी ऋणी असले पाहिजे. आपल्या आहारात भाकरी, चपाती, भात,
वरण, आमटी, भाजी, कोशिंबीर असे विविध पदार्थ असतात. हे सगळे पदार्थ शेतामधून पिकवल्या जाणाऱ्या पिकांपासून तयार होतात. चपाती किंवा कोणी पोळी म्हणत असेल, भाकरी, पुरी, पराठा, थालीपीठ अशा विविध प्रकारच्या गोष्टी आपण खातो. परंतु त्यासाठी लागणारा गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा डाळी असतील, तांदूळ असेल, या सर्व प्रकारच्या अन्नाचा जेव्हा आपण छानपैकी आस्वाद घेतो, ते बनवण्यासाठी या सगळ्या गोष्टी लागतात. त्या सर्व शेतातूनच मिळतात. आपण त्या तयार करत नाही. आपल्याला बनवता येतं का कारसारखं? चला गहू तयार करूया कारखान्यामध्ये आज, तर नाही. तो शेतातच पिकतो. शेतात ज्वारी, बाजरी, गहू, भात, तांदूळ, कडधान्ये तसेच पालेभाज्या, फळभाज्या पिकवल्या जातात. याशिवाय आपल्या इतर गरजासुद्धा शेती व्यवसायातून भागवल्या जातात. उदाहरणार्थ, सगळ्यांना साखर आवडते, गूळ आवडतो, ऊसापासून साखर मिळते, कापसापासून कापड बनते आणि हे कापड कपडे बनवण्यासाठी वापरता येते. तसेच आपल्याला बरं नसेल तर बरीचशी घरगुती औषधं झाडांपासून बनवलेली असतात. फळे, फुले आणि औषधी वनस्पतींचीही शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. म्हणजे फक्त अन्नधान्यच पिकवलं जातं का? तर नाही. त्याच्यासोबत इतरही गरजा शेतातून पुरवल्या जातात. तर शेतीला जोडून, पूरक म्हणजे जोडून येणारा व्यवसाय. शेतीतून मिळणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून इतर व्यवसाय करता येतात. शेतात चारा तयार होतो. त्याचा उपयोग गाई, म्हशी, शेळ्या यांच्यासाठी होतो. त्यामुळे शेती करत असताना जनावरेही पाळता येतात. बघा, शेतकऱ्याकडे गाई, म्हशी, बैल ही जनावरं असतात. मग जनावरांपासून आपल्याला दूध, मांस, कातडी इत्यादी मिळते. शेतामध्ये धान्य तयार होते. आता शेतकरी शेती करतो, तो काय जनावरांपासून मांस आणि कातडी वगैरे हा व्यवसाय शेतकरी करत नाही. परंतु इतर आणखी वेगवेगळी लोकं आहेत की ती लोकं हे व्यवसाय करतात, मात्र ते शेतीवर आधारित आहेत. ते कसे? की जनावरांना खायला जो चारा लागतो तो शेतकरीच पिकवतो आणि हा चारा खाऊन, गवत खाऊन नंतर त्या गाई म्हशींपासून जे दूध मिळतं किंवा जे इतर प्राण्यांपासून मांस, कातडी मिळतात, हा शेतीवर आधारित, शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. शेतामध्ये धान्य तयार होते. या धान्याचा उपयोग करून कोंबड्या पाळता येतात. कोंबड्या पण दाणे खातात. शेतीत तयार झालेल्या फळांपासून सरबत, जॅम, जेली या गोष्टी तयार करता येतात. किंवा लोणची असतील, हे फळांपासून तयार केलं जातं. त्याचप्रमाणे शेळीपालन, कोंबडी पालन, पशुपालन, फळ प्रक्रिया इत्यादी व्यवसाय शेतीवर अवलंबून असतात. जे व्यवसाय शेतीवर अवलंबून असतात त्या व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय म्हणतात. लक्षात घ्यायचं या ठिकाणी, शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे काय? की ते व्यवसाय पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतात. आता कोंबड्या पाळणे, कोंबड्या पाळायच्या असेल तर कोंबड्यांना जे खाद्य, जे धान्य किंवा त्यांना खाण्यासाठी जे काही पदार्थ लागतात ते शेतातच पिकवावे लागतात. त्यानंतर सरबत, जाम, जेली बनवायची असेल, साखर बनवायची असेल, लोणचं तयार करायचं असेल, शेळ्या पाळायच्या असतील तर सुद्धा आपल्याला शेतातील गवत, चारा, धान्य यांची गरज आहे की नाही? आणि म्हणून
या सर्व व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय म्हणतात. गावातले काही व्यवसाय परंपरागत असतात. आजोबा, वडील जे काम करत आले तेच काम काही वेळेस मुलेसुद्धा सुरू ठेवतात. पण आपल्या देशात आपल्याला आवडणारा व्यवसाय आपण निवडू शकतो. बघा, खूप आधी अशी पद्धत होती की जर वडील समजा शेतीच करत असतील तर मुलांनीसुद्धा शेतीच करायची. समजा एखाद्यांचा चप्पल बनवण्याचं उद्योग असेल तर त्या मुलांनीसुद्धा तो व्यवसाय करायचा. किंवा केस कापायचं दुकान असेल वडिलांचं तर सलूनचाच व्यवसाय मुलाने करायचा. पण आत्ता तसं नाही. आता आपल्या देशामध्ये आपल्याला जो व्यवसाय करायचा तो व्यवसाय आपण निवडू शकतो. त्या प्रकारे आपण शिक्षण घेऊ शकतो. पूर्वीच्या काळी खूप आधी जाती व्यवस्था होती आणि म्हणून परंपरागत म्हणजे काय, आजोबा, वडील, पणजोबा जे व्यवसाय करायचे तेच व्यवसाय मुलांनी पुढे पुढे करत जायचे. मात्र आता याच्यामध्ये बदल झालेला आहे. अशा प्रकारे आज आपण विविध प्रकारचे व्यवसाय, त्यांचे प्रमुख प्रकार, त्यानंतर शेतीचे महत्त्व, की काय काय शेतीचं महत्त्व आहे. शेतातून अनेक प्रकारचे धान्य पिकवले जातात. शेतकरी विविध पिके घेतो आणि शेती व्यवसायातून आपल्या अनेक गरजा भागवल्या जातात. मोठ्या प्रमाणामध्ये शेतीवर आधारित व्यवसाय आपल्याकडे केले जातात. त्यानंतर शेतीला पूरक असे व्यवसाय, शेतातल्याच मिळणाऱ्या अनेक गोष्टींचा उपयोग करून व्यवसाय करतात. हे व्यवसाय पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतात, त्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणतात. पूर्वी किंवा खूप आधी गावामध्ये काही व्यवसाय हे परंपरागत असायचे. म्हणजे पणजोबा, आजोबा, वडील जे उद्योग व्यवसाय करतात, जी कामं करतात तीच सर्व कामे त्यांच्या मुलांनीसुद्धा करायची अशी पद्धत होती. परंतु आता असं नाही. आपल्या देशामध्ये आता आपण आपल्याला हवं ते शिक्षण घेऊन आपल्याला आवडणारा व्यवसाय आपण निवडू शकतो. माहीत आहे का तुम्हाला, फार पूर्वी माणसाला शेतीसुद्धा करता येत नव्हती. माणूस अन्न मिळवण्यासाठी भटकत असे. तो शिकार करायचा, फळे कंदमुळे खायचा. जेव्हा माणसाला शेती करण्याची पद्धत कळली तेव्हा त्याला एकाच जागी अन्न मिळू लागले. आता आधी त्याला शेतीच करायची माहीत नव्हती, त्यामुळे तो वेगवेगळ्या ठिकाणी भटकायचा आणि मग जिथे जे खाण्याचं काही साधन त्याला मिळेल तिकडे जाऊन ते घेऊन यायचा आणि परत आपल्या गुहेमध्ये येऊन राहायचा. परंतु जेव्हा त्याला समजलं की असं धान्य जमिनीमध्ये गाडायचं, मग ते उगवणार, मग त्याच्यापासून आपल्याला हवं ते धान्य मिळतं, त्यामुळे तो एका जागी स्थिर झाला आणि शेती करू लागला. त्याला भटकायची गरज नाही पडली, उरलीच नाही गरज, कारण एकाच जागेवर त्याला अन्न मिळायला लागलं. आणि मग त्याचा वेळ पण वाचला, मोकळा वेळ त्याला मिळू लागला आणि म्हणून त्याने शेतीशिवाय इतर अनेक गोष्टी शोधायला सुरुवात केली आणि मग वेगवेगळे शोध लागले आणि मग त्याच्यावर आधारित उद्योग निर्माण झाले. अशा प्रकारे हळूहळू वेगवेगळ्या व्यवसायांची निर्मिती झाली. लक्षात येते ना सर्वांच्या काय सांगते मी? अनेक व्यवसायांच्या प्रकारापैकी आज आपण निसर्गावर आधारित व्यवसाय, शेती, मासेमारी, म्हणजे शेतावरती किंवा निसर्गावरती अवलंबून असणारे असे काही व्यवसाय आपण पाहिले. तर शेती आणि शेतीपूरक व्यवसाय याचा आपण अभ्यास केला. आजच्या तासाला आपण एवढाच भाग पाहणार आहोत. आता पुढच्या तासाला, पुढच्या गुरुवारी याच पाठाचा उरलेला भाग तुम्हाला मी
पुन्हा शिकवणार आहे. तोपर्यंत तुम्ही आत्ता शिकविलेला पान नंबर 127 आणि 128 याचं वाचन करायचं आहे आणि तुम्हाला काही प्रश्न मी लिहून त्याचा फोटो पाठवणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. त्याचप्रमाणे पान नंबर 127वरती सांगा पाहू यामध्ये पहिले जे 3 प्रश्न मी तुम्हाला सांगितले, तुमचे वडील काय काम करतात, तुमचे आजोबा कोणते काम करायचे, मोठेपणी तुम्हाला काय व्हायला आवडेल, त्यानंतर चित्रांवरती आधारित प्रश्न. मग तुम्ही चित्र क्रमांक 1, 2, 3 त्याप्रमाणे टाकायचं आणि त्याची उत्तरं लिहायची. यापैकी कोणत्या लोकांना तुम्ही पाहिलेलं आहे आणि त्यांची नावं सांगायची. तसंच कोणत्या लोकांशी तुमचा संबंध आला आहे ते तुम्ही लिहायचे आणि तुमच्या कोणत्या गरजा या वरील चित्रातील लोकांकडून पूर्ण होतात ते तुम्ही लिहायचे. की शेतकऱ्याकडून विविध धान्य, अन्न ही गरज आपली पूर्ण होते. त्या डॉक्टर असतील तर डॉक्टरांकडून आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला औषध आणि उपचार डॉक्टरांकडून मिळतात. ही आपल्याला मिळणारी त्यांच्याकडून पूर्ण होणारी गरज आहे. त्यानंतर कुंभार, त्यांच्याकडून आपल्याला पाणी साठवण्यासाठीची मातीची भांडी ही गरज पूर्ण होते. दूधवाले, त्यांच्याकडून आपल्याला दूध मिळतं. कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या काकांकडून आपल्याला कोंबडी, मग तिचा आपण एक अन्नपदार्थ म्हणून उपयोग करतो, मांस आणि अंडी हे त्यांच्याकडून आपली पूर्ण होणारी गरज आहे. तर दुकानदार आपल्याला अन्न बनवण्यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टी आपण दुकानदार काकांकडून विकत घेतो. त्यामुळे आपली ती गरज दुकानदार काकांकडून पूर्ण होते. अशा प्रकारे तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत आणि सोबत मी काही आणखी तुम्ही वाचन करायचे तरच तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि मग तुम्ही ती उत्तरं लिहून आपल्या परिसरच्या वहीमध्ये व्यवस्थित पाठाचं नाव घाला. पाठ क्रमांक 22 आपल्या गरजा कोण पुरवतात. मग प्रश्न पहिले सुरुवातीचे हे 6 होतील आणि नंतर मी पाठवणार आहे त्या फोटोतील प्रश्न पुन्हा क्रमाने तुम्ही लिहायचे आहेत. या ठिकाणी आजचा आपल्या गरजा कोण पुरवतात भाग 1 मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. धन्यवाद.